दीप अमावस्या झाल्यानंतर श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. यंदा मंगळवार दिनांक 29 जुलै 2025 रोजी नागपंचमीचा सण येत आहे आणि सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी भावाचा उपवास करावयाचा आहे. आदल्या दिवशी उपवास धरून दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नागोबाला गोडधोडाचा नैवेद्य बनवला जातो. तेच गोडधोड पदार्थ खाऊन आपण हा उपवास सोडायचा असतो. भावाच्या उपवासाला वरई किंवा भगर चालत नाही. त्यामुळे वरई खाऊ नये. त्यामुळे इतर पदार्थ जसं की फळे, दूध आपण घेऊ शकतो. नागपंचमीच्या दिवशी तवा, कढई गॅसवर ठेवत नाही. तसंच या दिवशी विळी, चाकू यांचा वापर केला जात नाही. म्हणजेच कोणत्याही भाज्या कापल्या किंवा चिरल्या जात नाहीत. या दिवशी पुरणाचे दिंड किंवा उकड कानवले बनवले जातात. शेतकरी सुद्धा नांगरणी, खुरपणी करत नाहीत. खेडेगावामध्ये गावाबाहेर नागाचे वारूळ असते. इथे सगळ्या गावातल्या बायका, मुली नटून-थटून वारुळाला जातात. हळदी, कुंकू, ज्वारीच्या लाह्या, दूध वारुळाला वाहतात आणि उकड कानवल्याचं नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा करतात. मुली फुगड्या, झिम्मा हे सगळे खेळ खेळतात. नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये पण पूजा केली जाते. त्यामुळे घरामध्ये सुख, संपदा, शांतता नांदते आणि कालसर्प दोषापासून काही प्रमाणात मुक्ती मिळते. तर या घरगुती पूजेचा संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या पांढऱ्या त्रिकोणी बटनावर प्रेस केल्यास आपल्याला मिळून जाईल. हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली पूजा आहे. नक्की चेक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.